अजून महाराष्ट्र क्रॉस नाही केलं, ओनली गडकरी. ट्रक टाकलाय. हो, लाईव्ह ऍक्सिडेंट बघा साहेब. बाबांना स्मरण करून. तर नमस्कार मित्रांनो, एक नवीन ब्लॉग, एक नवीन ट्रिप. आणि यावेळेस ट्रेन किंवा खूप लांबची आहे, ट्रेननी तर नाही, रोड ट्रिप आहे. सोबत आहे प्रकाश, सिद्धेश्वर आणि आणखी एक मित्र आहे सोबत. शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा. फोटो सेशन चालू आहे. अजून महाराष्ट्र क्रॉस नाही केलं आणि आताच फोटो सेशन चालू. जेवण झालं मस्त. जेवण नव्हता, तो नाश्ता होता. नाश्ता तेच काहीतरी आपल्याला नाश्त्याला 2 डोसे खातात आणि अरे पोट जरा आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही आता महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केली आहे. कुठे सिद्धेश्वर आपण आता? गुजरात मध्ये. गुजरात. वी आर एंटरिंग द गुजरात. काही गेम चालू, गेम बी खेळू देत नाही. भाऊ तुला काय बोलायचंय का? तुला म्हणतोय काय भाऊ तुम्ही बोला की काहीतरी. खाली आता आपण हायवे पासून बाहेर जाणार आहे का? येस. गेले आपला झोप आली आहे का? कोणतं मंदिर? जय श्री. तू पुढे बघे बाबा. अरे स्वामी नारायण मंदिर. स्वामी नारायण. प्रकाश जी बोलिए. बल्ले बल्ले. तू काय मिक्स होतो मला कळा ना. हायब्रिड ते का? हा, अरे ही सीट खाली घे ना अशी. तुमचा अंगवडा असेल. लागला का त्याला? कडक कडक. काय झालं? चल निघ. चल. कोण तो? अहमदाबाद मधून बाहेर यायचं ना. आवाज 130 किलोमीटर. हायवे क्वालिटी आहे फक्त. हा लय आवडला. पैसे दे. ओनली गडकरी. एक बेसन पोळी. गरम आहे. हे कधी काही सगळं नाही. किती आणले एवढी? गरम आहे? काय माहिती. नाही का? मी तर याला म्हणलेलो तो पेपर आण. आणले की मग ते बघा आण मग ना. आता लावून नाही ठेवलं, काय करणार? थोडी आळूच घ्या पोड. सनसेट बघायला थांबतोय. सन काही दिसणार नाही, फक्त हे दिसतंय, काय म्हणतात, शेड्स. आम्ही झोपलो होतो तर एकटे खात होतो मी. तर मित्रांनो, मी दिसत नसेल कारण की लय अंधार आहे. पण असो, आता आम्ही जयपूरला जस्ट किती किलोमीटर बाकी आहे? उदयपूरला 30 किलोमीटर बाकी आहे. हॉस्टेल बुक करून ठेवलाय. पण एक मजेची गोष्ट म्हणजे प्रकाश गाडी चालवते, जेवण झाले, सुमसाम रस्ता, एवढा भारी रोड आहे ना, एक्झिट नाहीच आहे 30 किलोमीटर पर. हो, ट्रक टाकलाय. हो, लाईव्ह ऍक्सिडेंट बघा साहेब. ड्राईव्ह स्लोली. Drink and drive. मी आणि प्रकाश जागे, बाकीचे झोपलेले, मे बी उठले असेल आता. आपण 7-8 वाजता, 5-6 वाजता तिथं हॉस्टेलला पोहोचलो असतं मग. ये बॉय. थंडी आहे, धुकं आहे. लगेच आर घालून स्वागत. उदयपूर सिटी पॅलेस पाशी रूम घेतली आहे. चला बघू. हबीबी, वेलकम टू उदयपूर. दिसत नसेल मी, पण उद्या खूप काही दिसणार आहे तुम्हाला. यासाठी तुम्हाला उद्याचा ब्लॉग बघावा लागेल कंपल्सरी. आता दिसतंय बघा. आता दिसतोय मी, सगळे दिसत आहे. झोपलेत बाकीचे प्लेयर्स. इकडे खोटं नाही बोलत मित्रांनो, एंट्रन्स पासून फक्त पॅलेस दिसते. नॉर्मल हॉटेल पण पॅलेस आहे यांच्या इथं.
नाईट व्ह्यू. तर मित्रांनो गाडीतनं उतरलोय, गाडी तात्पुरते एक जागी पार्क केली आणि मागं उदयपूरची लेक आहे. रस्ता चुकलो फिरण्याच्या नादात. आता चाललोय. एक युट्यूबर आहे प्रज्ञा म्हणून, मी आयडी मेन्शन करतो. तिथं स्वतःच हॉस्टेल आहे, नक्की इथं या, तेच बघणार आहे आणि तिकडे जाणार आहे. कुठे इथं आहे का? चला मित्रांनो, गल्लो गल्ली पॅलेस आहे. गल्लो गल्ली म्हणजे प्रत्येक गल्लीत एक पॅलेस बघा, प्रत्येक गल्लीत एक पॅलेस. अरे लेक व्ह्यू आहे ना हे. हा वही पहले. खूप थंडी आहे खूप, आणि बाजूलाच लेक आहे, मस्त मजा येणार आहे. कोई तमाशा करके नाम है. हे बघ, हा व्ह्यू म्हणतोय मी, कॉमन एरिया हा, आणि मेन ती उदयपूरची लेक समोर बघ. तर मित्रांनो रूम घेतली, रूम टॉपला जाऊन आलो. व्हिडिओ दाखवू नाही शकत, झोप लागली, सगळे झोपले. उद्याचा दिवस बघा, उद्याचा. तोपर्यंत गुड नाईट. का हे नाही हेच आहे, हेच आहे, हा हेच आहे, हेच आहे. मित्रांनो ही आपली रूम आहे. बंदुकी बघ फक्त, ही गोळ्या आहे वाटतं बघ, ही जस्ट ब्लू थीम, फ्रेश कलर्स. फक्त उदयपूर लेक बघायची असेल ना तुम्हाला, सीन बघा इथनं. दारू मारे